नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात तुम्ही सगळे? आजची आपली ब्लॉगची सुरुवात मी व्हॉइस ओव्हरनी करते कारण कामच इतकी जास्त आहेत. आज आपल्या घरी छान छान गोष्टी येणार आहेत, तर त्यासाठी थोडी आरासार करून घेतोय, सेटिंग करून घेतोय, जेणेकरून आपल्या घरी कबर्ड येणार आहे, वॉशिंग मशीन येणार आहे, तर त्या सगळ्या गोष्टी नीट अरेंज होतील त्यासाठी. बहुत अच्छा गया, हमें तुम पे नाज है भैया. दरवाजे वगैरे उघडतात का? ऐसा काम होना चाहिए. सगळं चेक कर. तुम्हाला मराठी येतं? अरे खतरनाक भाऊ गेला आहे का मराठी. व्हिडिओ? सगळं बरोबर आहे. मागे जाणार ना अजून एक कपाट? अजून जाईल ना? हाँ, ते आहे ना? ये अभी 2-3 महीने बाद वैसा ऊपर नीचे नहीं नाही बना. होगा ना? कारण ते कपाट आणि जुनं कपाट घेतात का तुम्ही? हे बघा, हे असं नको व्हायला. हे बघा, हे कसे दरवाजे असे. हे बघा, हे असे खालीवर नको व्हायला. हे बघा, हे बघा, हे असं नको वर खाली व्हायला. हे खालीवर होतं ना, खालीवर होतं ना, तसं तसं नाही ना होणार. ठीक आहे. आणि पाणी मस्त केलं. व्यवस्थित लागते हे ना? पाणी वगैरे हवंय? चहा वगैरे घेणार? दिलंय. पीछे नहीं जा रहा है, ये करना पड़ेगा. काय ते? हे एवढं पुढे राहतंय. ते काढायला लागणार. तुझी काय आता उपयोग नाही त्या फळांचा. थँक्यू. साईन नको ना करायला. साईन वगैरे करायची ना? हा, करायचं काम चालू. मस्त केलं सा बाहेर. तुझं आहे. हो. थँक्यू. वाव, मस्त झालं. हे पण मंदिर मस्त आहे वरती. अरे पाय मस्तच झालं. विचार केलेला त्याच्याविषयी जास्त झालं. फायनली आपलं कपाट आलंय, तुम्ही बघितलं आणि खुश झाली. खूप मम्मी वगैरे ना मी खूप भरपूर हॅपी खुश आहे. झाली, कारण की मस्त म्हणजे कॉम्बिनेशन एकदम एवढं छान झाले ना. फिनिशिंग पण छान आहे, म्हणजे विचार केला होता की हे कसं होईल, हा. पण ते पूर्ण ना टर्नआउट खूप छान झालंय. हे पण मस्त बनवलं. आणि मोठा पण आहे, स्पेशियस आहे, खूप सामान राहील याच्यामध्ये. आता ड्रॉवर पण मस्त आहे. ती आपली फळी होती ना, ती मागे अशी उभी करून ठेवली आहे, म्हणजे त्याचं फोल्ड करून ठेवलं इकडे मागे. आणि हे असं कपाट आपलं खूपच मस्त कारण की मिळालं कधी बघा. जागा सगळी अडून जायची, म्हणजे मोकळी राहायची ना. हम्म. मग त्याच्यामध्ये आता हे सगळं जाणार, सगळं सामान आपलं. बरोबर. पण हे एवढं मोठं तरी कपाट आपल्याला हवंच रोज होतं. होतं. तेच माझ्याकडे थाळी. चला, हळद कुंकू लावा. हळद कुंकू लाव. खूप सुंदर. एक नवीन वस्तू येते तर तिथे हळद कुंकू लावायचं. आणि सद्गुरूंची कृपा. आता हे आम्हाला खूप चांगलं भरपूर वर्ष टिकू दे आणि टिकू दे. चांगला उपयोगाचा आमच्याकडून हो. पण घरात आहे ना, ह्या कपाटामुळे खरंच छान छान लागतं, लागतं. म्हणजे खूप प्रसन्न वाटते आणि पॉझिटिव्ह कलर वाटतो. म्हणून आम्ही मग डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन मग वगैरे पाहिजे छान केलं. असं म्हटलं मी नाही केलं, तू केलंय, पायाने मस्त गेलं. म्हणजे चॉईस बऱ्यापैकी चांगली दिली. हा. आणि हे मला ना काचवालं हे ग्लास मध्ये हवंच होतं, हवंच कारण होतं. थोडंसं हो. अख्खं प्लेन बरोबर नाही वाटत, मस्त वाटतं. थोडंसं ट्रान्सपरंट आणि हा जो चॉकलेट कलर आहे ना, तो मध्ये आला त्याच्यामुळे अजून छान वाटतं. अजून छान वाटतं. असं. ते त्यांनी पण चांगलं सजेस्ट केलं की तुम्ही मध्ये डार्क कलर घ्या. हा. आणि कम्प्लीट साईडला जो आपण लाईट कलर चूज केला होता ना, तो लावलेला आहे त्याने. मागे पण करू शकतो. तुम्हाला कसं वाटलं कपाट नक्की कमेंट करून सांगा. सकाळीच मार्केटला जाऊन फिश वगैरे आणली, बांगडे आहेत, त्याचं मम्मी रस्सा बनवेल भाऊसाठी, जसं लास्ट एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं. खूप फ्रेश आहे मच्छी. आणि बोंबील याचा आपण आता फ्राय करणार आहोत. मी तुम्हाला बोंबील फ्रायची रेसिपी दाखवते. सिंपल आहे, सगळेच करतात, पण मी कोणत्या पद्धतीने करते हे तुमच्यासोबत शेअर करते. कारण बऱ्याचदा काय होतं की बोंबील कुरकुरीत नाही होत किंवा काय असे नरम होतात, तर ते नरम नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, ते सिंपल आहे एकदम. मी तुमच्यासोबत बोंबील फ्राय ही रेसिपी शेअर करते. एकदम फ्रेश बोंबील आहेत.
कोणतीही फिश फ्राय करताना मॅरिनेट करताना त्याच्यामध्ये लिंबू ॲड करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याने टेस्ट खूप भारी येते. लिंबू चोळून मग कट करून घेतलेला आहे, कारण तो सॉफ्ट होतो आणि त्या लिंबातून रस खूप छान येतो. बोंबीलमधून पाणी येत असतं, त्याच्यामुळे बोंबीलमधलं पाणी नीट निथळून घेऊया. त्याच्यानंतर कोकमाचे काही तुकडे ॲड करून त्याच्यामध्ये मीठ चुरून मस्तपैकी एकत्र करून बोंबीला लावून घेऊयात. आता याऐवजी कोकमाचं आगळ असेल तर अतिउत्तम. कोकमाचं आगळ तर ऑल इन वन आहे, म्हणजे सगळ्याच ते काम करतं, लिंबाचं सुद्धा. फिशमध्ये आंबटपणा असेल तरच फिश खायला खूप छान लागते, आंबटपणा नसेल तर मग फिशला अजिबात टेस्ट येणार नाही. कोकम, मीठ आणि लिंबू छान एकजीव करून झाल्यानंतर आपण ॲड करूया हळद, मालवणी मसाला, तिखट साधा मसाला असेल चालेल. फिश मसाला सुद्धा ॲड केला, त्याच्याने पण टेस्ट अजून चांगली येते, टेस्ट वाढते. थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ ॲड केलं आणि छान आता मिक्स करून घेऊया. सगळे मसाले बोंबीलला छान एकजीव झाले पाहिजेत. एक छोटीशी पण महत्त्वाची टिप, बोंबील फ्राय होण्यासाठी बोंबीलमधलं सगळं पाणी छान निथळून घेतलं तर बोंबील क्रंची होतात. बोंबीलसाठी लागणारं कोटिंग आता आपण एकत्र करून घेऊयात. त्याच्यामध्ये घेतलेला आहे रवा, थोडं तांदळाचं पीठ, लाल तिखट मसाला, या सगळ्या गोष्टी मिक्स करून घेऊया. मीठ चवीनुसार तुम्हाला ॲड करायचं असेल तर केलं तरी चालेल, नाही तरी चालेल. बोंबलामध्ये बऱ्यापैकी मीठ हवं आहे. त्याच्यानंतर तव्यामध्ये घेऊया तेल, ते सगळं स्प्रेड करून घेऊया आणि एक एक करून याच्यामध्ये असे बोंबील डीप करून मग बोंबील तव्यामध्ये ॲड करूया. बोंबीलला रव्याचं कोटिंग अगदी भरभरून नाही लावायचं आहे, उलतं पालतं करून जेवढं लागेल तेवढं आणि बाकीचं झटकून मग तव्यामध्ये ॲड करायचं आहे. बोंबील छान फ्राय होण्यासाठी आणि कुरकुरीत होण्यासाठी लो टू मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर 2-3 वेळा उलट पालत करून बोंबील छान दोन्ही बाजूनी शेकवून घ्यायचं आहे. अगदीच पण करपून नको जायला किंवा अगदीच कच्चे पण नको राहायला, त्याच्यामुळे 1-2 वेळा तरी आपल्याला ते प्रोसेस करावं लागणार. साईडला ठेवून त्याच्यामधलं ऑइल थोडंसं निथळून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते काढून घ्यायचं आहे. तुम्हाला बोंबील फ्रायची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे ट्राय करा, एकदमच भारी लागतात बोंबील. ते थर्मास असतं ना, एकट्यानेच आणलं. थँक्यू. पाणी वगैरे तू. फायनली आपली वॉशिंग मशीन पण आलेली आहे इकडे आणि खूप मस्त वाटतंय, कारण आज 1 जून आहे आणि आपल्या घरी नवीन 3 वस्तू आलेल्या आहेत. काल मिक्सर आणला होता, आज कपाट आलं आणि वॉशिंग मशीन आली. मस्त वाटतंय. 1 जून. आता हे उद्या येतील. बऱ्याच जणांचे 1 जूनला वाढदिवस पण असतात, तर ज्यांच्या असेल वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि ही आता मशीन आपल्याला सगळं उद्या करून ओपन करून देतील, परत दाखवतील की कसा यूज करायचा त्याचा किंवा काय. आतासाठी अशीच पॅक राहणार आहे, ते फक्त डिलिव्हरीचं करून गेले. उद्या आपण मस्त ह्याला अनपॅक करणार आहोत. कसे झालेत मम्मी बोंबील? एकदम छान झालेत, मस्त ना. खूप मस्त. कुरकुरीत वगैरे कसे झाले? कुरकुरीत झालेत आणि फ्रेश पण आहेत. म्हणजे तिच्याकडे मच्छी चांगली मिळते ना आपल्या इथं. बरोबर, म्हणून मी आपल्या सगळ्यांना बघतात आपले व्ह्युअर्स त्यांना पण दाखवलं. मस्त झालेत, एकदम कुरकुरीत झालेत, एकदम कुरकुरीत. भाऊ कसे झाले? फ्रेश पण आहेत एकदम. टॉपचा विषय खतरनाक क्रंचीनेस आहे बाई. ताईचा नाद आहे का? ताई जेवण मस्त बनवते. किचन म्हणजे पहिली ओळख ताईचीच येते आपल्या घरात. थँक्यू. आता जरा मी बोंबील ट्राय करून बघते. मला तर खूप भूक लागली आणि भूक लागल्यामुळे मम्मीने चपात्या बनवल्यात. जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे, पिठी झालेली आहे कुळदाची मस्तपैकी आणि भात पण ठेवलेला आहे. तर बोंबील तर ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲडिशन पण करू शकतो आपण, म्हणजे ना काय बोलतात, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट बनवून पण लावली ना तरी पण खूप भारी लागते. आणि ही मी न्यू बॉटल घेतलेली आहे, याच्यावर हे बघा आहे पण H2O. तर डिहायड्रेट खूप होते बॉडी त्याच्यामुळे बाहेर. आणि आता कसं पाऊस थोडाफार आहे, पण तुम्ही कुठून थकून आला किंवा काय तुम्हाला लक्षात राहत नाही की तुम्ही दिवसातून किती पाणी पिता. तर त्याच्यासाठी प्रत्येकाच्या आता बॉटल्स आहेत. मम्मीने पण मम्मीसाठी बॉटल केली आहे, ही मी नवीन बॉटल आणली आहे, क्यूट आहे ना. आणि भाऊची तर आहेच 2 लिटरची, तर ते पण आहे. चला बोंबील ट्राय करून बघूया कशी झाली. लई म्हणजे लई बेकार भूक लागली. लेट्स ट्राय बोंबील फ्राय. आणि हे बोंबील ना क्रंची होतात, कुरकुरीत होतात. अमेझिंग. लिंबू आणि कोकम तर बोंबीलमध्ये हवा आहे, तर तुम्ही पण ॲज इट इज बोंबील ट्राय करा. मी तुमच्यासोबत रेसिपी पूर्ण शेअर केलेली आहे, सोप्या आहेत, मस्तच एकदम. 5:30 झालेत आणि मम्मीला आमच्या झोप होते. आता एवढं काम केलं मम्मीने, तरी मग बोलते नाही हे पण कर, ते पण कर, ते पण कर.
मग हे कपाट आता कॉर्नरला होतं ते काढतोय. आता हे कपाट ऍक्च्युली आम्ही देणार होतो, म्हणजे विकून टाकणार होतो, पण दीदी बोलली की हे कपाट नका विकू, याच्यामध्ये शूज वगैरे येतील, चपला येतील. बरोबर. आणि ते एक व्हाईट कपाट आहे तिथे, तर त्याच्यामध्ये ऑलरेडी शूज आहेत, चपला आहेत, पण पूर्ण राहत नाही त्याच्यामध्ये, कारण इथं सामान पण आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यात सगळ्या फाईल्स वगैरे याच्यामध्ये अरेंज करायचे आहेत आणि हे कपाट तिथे शूज साठी ठेवायचं किंवा बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यासाठी. तर ते इथून तिथे शिफ्ट होते आता. हा, शूज वगैरे चांगले येतील त्याच्यामध्ये, हातील. म्हणजे ऐसपैस आहे. आणि याच्या मागची जी फळी आहे जी मंदारची होती, हा, ही अशी फळी आहे ती काढायची. हा, ती काढून टाकायची. तर ते पण आम्हाला जायचं त्या खाली बोलवायला. आणि आपले सबस्क्रायबर एक येणार आहे आपल्याला भेटायला. आणि ती मला बोलली की चैताली नाव आहे तिचं, तर चैताली मला बोलली की मी तुझा बघून, तुझा ब्लॉग बघून मी स्टुडिओमध्ये आले मिरावरच्या, विच इज गुड थिंग. आणि मला खूप आवडली ही गोष्ट की आपण ते बघून तुम्ही फॉलो करता किंवा ते तुम्ही करता, तर ते मला बघून खूप छान वाटतं. आणि माझ्या ब्लॉग्समधून नेहमी चांगल्याच गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करत जाईन. सो खूप छान वाटलं. आणि ती आपल्याला भेटायला पण येणार आहे चैताली, सो आपण भेटून पण घेऊया. कचरा बघा, कचरा बघा. कारण कसं हेवी सामान आपण नेहमी काढून क्लीन नाही करत, कधी 6 महिन्यांनी वर्षाने निघतं, टाइम पण मिळत नाही ना तेवढं. पण हे मस्तच आहे पाहिजे. पण हे मजबूत आहे, जरी भुशावाला असं तरी मजबूत आहे, टिकाऊ आहे. चाव्या पण आहेत त्याला. सो आपल्याला चैताली भेटायला येणार होती, ती फायनली आलेली आहे. जुडिओमध्ये छान शॉपिंग वगैरे केली आहे आणि बोलली की डन, आता आपण भेटूया. सो मी पण चालले आता, बस इकडेच बोलवलं चैतालीला. आणि बघूया घरी पण येते का, असं घरी पण घेऊन जाऊया, की डॉगीचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून. चला. आणि मला तिथून मग पुढे थोडंसं जायचं आहे, थोडंसं काम करायचं आहे. तर मग रश्या वगैरे लावायच्यात ना बाहेर सुकवायच्या, म्हणजे कपडे वाळत घालायच्या, त्या थोड्या कमी आहेत. तर मग ते पण बघूया. पिशवीला आणली मँगोची शेवय आहे. तुम्ही बनवलं? नाही, मी ऍक्च्युली मूळची कोल्हापूरची आहे, तर मी गावी गेलेली ना आता रिसेंटली, तर म्हटलं तुला घेऊन तुम्ही आला ते मोठी गोष्ट आहे. मला वाटलं की चैताली यांचं लग्न नाही झालं, अनमॅरिड आहे, म्हणून मी अरे तरी बोलवते. पण आता समजलं ना 2 मुली आहेत आणि क्यूट आहे खूप. उर्वी, हाय कर. हाय उर्वी. तुमचं कसं होतं गोवा ट्रिप? आणि खूप मम्मीची तब्येत वगैरे बरी आहे. आणि अयान पण मस्त. अयानचं पण ते मी आता रिसेंटली बघितलेलं 500 ब्लॉग बघताना त्याच्या बर्थडेला फ्रेम दिलेली. तर आधी मी एक आमच्या दोघांची फ्रेम बनवून घेईन, मग ह्यांच्या दोघींची. चालेल. ठीक आहे. बाकी मी बोरिवलीतच राहते. ओके. जवळच आहे, जास्त लांब. हा, जवळच आहे. खूप छान वाटलं भेटून. आणि चैताली माझं ब्लॉग बघून आला व्हिडिओमध्ये, ते त्यांनी मला सांगितलं आणि मला खूप मोठं वाटलं. मिळाली शॉपिंग झाली मला. मला तिकडे ऍक्च्युली बोलवली व्हिडिओमध्ये ते प्लाझो मिळाला नाही, मग मी तुझा ब्लॉग बघितला ना, मी म्हटलं तर जाणारच आहे, तर आता इकडे जाईन, तुला पण भेटेल. थँक्यू सो मच. त्यांनी एवढं हे बनव, मँगोच्या शेवया आहेत, होममेड आहे. ओके. म्हणजे फ्राय करायचं, खीर बनवायची. बनव आणि तू टेस्ट कर भाई. हा, 100%. आणि सांग. आणि आता मँगो पण आहेत ना घरी. आणि तू एवढं म्हणजे व्हिडिओ मध्ये एवढे बोलतोस, पण आता एवढं बोलत नाहीस. झोपेतून जस्ट सुटलाय, तुम्हाला भेटायचं म्हणून. हा, ठीक आहे, चालेल. चल आता इथून मग पूनम गार्डन. आता हा रिक्षा बघते आणि रिक्षा मिळून जायची. चालेल. बाय 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 उर्वी. भेटत राहूया. बोरिवलीला आली तर मला सांग, गोडाईला किंवा काय आली तर मला सांग. आधी वरचा काढायला लागेल. डोक्याने पकडलंय ना तू. हा, मग वरचा काढू का आधी? वरचे काढ आधी, वरचे काढ. हा, घुमरा ते त्यांनी ते हलकेच लावलेले, एवढे काय टाईट नव्हते लावले. त्याची 100 रुपये घेतला असते तर काढायची. मग काय 100-150 घेतले असते. घरात बघा असं दूर दूर दिसतोय, तर वेगळं काय समजू नका. मम्मीनी मस्त धूप दाखवलेला आहे, खूप छान वाटतंय. आणि त्याच्यानंतर आता मी खाली गेली होती, म्हणजे त्या ताईला भेटली. मला पहिले वाटलेलं की चैताली म्हणजे सिंगल आहे, अनमॅरिड आहे, कारण तिच्या डीपीवरून इंस्टाग्रामच्या तेच वाटलं. पण नंतर समजलं की शी इज मॅरिड आणि 2 छान मुली आहेत आणि ट्विन्स पण आहेत. तर एक उर्वी म्हणून आली होती ताईसोबत, तर मग त्यांना भेटून खूप छान वाटलं. आणि सोबतच आपल्याला खाऊ पण दिलेला आहे, शेवया दिलेल्या आहेत, तर ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच. तर त्याच्यानंतर आता खूप छान वाटलं असं भेटून, असं तुम्ही येता, भेटता, बोलता, ते खरंच खूप मस्त वाटतं. आता त्याच्यानंतर इकडे आम्ही थोडंसं थकलेलो आहे. इकडचं पूर्ण कंप्लीट फळी होती ना, ती काढली आहे. एक साईडचं भावनी काढले स्क्रू, एक साईडचे मी काढलेत. आणि त्याच्यानंतर आता हे आपलं कपाट आहे, ते पूर्ण व्यवस्थित इकडे मागे जाणार, म्हणजे भिंतीला मस्त चिकटणार. तर भाऊ पण खूप जमलाय,
आणि मम्मीने आता आम्हाला कोरा चहा आणलाय, तो घेतो पहिले आणि नंतर पुन्हा कामाला लागतो. पण आजच मला काही करून आजच कपाट सेट करायचं आहे, कारण परत उद्या नको ते कामासाठी. तर हे कपाट इथे ठेवलंय शू रॅकसाठी. तर जसं तुम्हाला मगाशी सांगितलं हे ठेवलंय इकडे, आणि हे आता आपल्याला प्रॉपर सेट करायचं आहे. ते सगळे फाईल्स वगैरे काढून तर एक एक कामं होऊन जाईल. इकडे खुर्चीमध्ये माझे सगळे कपडे काढलेले आहेत कपाटातले, तर ते सुद्धा मला सेट करायचे आहेत. भरपूर काम अजून पेंडिंग आहेत, एक एक करून करूया. बरोबर आता 8:15 झाले. चला कामाला लागूया. या कोरा चहा प्यायला. माझा कोणता आहे? कोणता आहे ना, साखर आहे ना याच्यामध्ये. साखर थोडी थोडी होती, गोळी टाकली. फायनली मागची फळी काढून झालेली आहे. एकदम आता मागे गेले आहे, फक्त ते थोडं कुठे काय हे असतं त्याच्यामुळे ते पूर्ण टच नाही होणार, भिंतीचं जे खाली असतं त्याच्यामुळे. बाकी पूर्ण कपाट आतमध्ये एकदम सेटल्ड झालेलं आहे, बरोबर लागलेलं आहे. आणि हे आपलं जे चपलांचं कपाट होतं जे तिकडे कॉर्नरला होतं हे फक्त शिफ्ट केलं आहे. फरक हाच आहे की हे इकडे केलं आहे आणि ते इकडचं तिकडे केलं आहे. तर मग ह्याच्यातलं सगळं सामान काढून त्या कबर्डमध्ये शिफ्ट करायचं आहे तिकडे, आणि त्याच्यात सगळ्या फाईल्स वगैरे काढून या कबर्डमध्ये शिफ्ट करायचे आहेत. आणि इकडे नॉर्मल आपले जे काही बेसिक गोष्टी असतील त्या. चला पटापट. बाकी कपाट वगैरे एकच नंबर वाटते. आणि ही लाईन पूर्ण आता मस्त वाटते. सोफा, त्याच्यानंतर आपलं कबर्ड, आणि नंतर हे छोटं कबर्ड. इकडे भाऊचं म्हणणं आहे, भाऊने आधीच सूचना देऊन ठेवली, या कपाटावर कोण काय ठेवलं ना तर बघा एकेकाला काय करेन मी, अजिबात घाण नाही दिसली पाहिजे, असं भाऊचं म्हणणं आहे. बघूया आता. भरपूर सामान असतं त्याच्यावरती, पण त्याला असं स्वच्छता लागते आणि सगळ्यांनाच इव्हन. पण काहीच नको. आणि ह्याच्यावर आपल्याला एक कापड वगैरे असं बघायचं किंवा असं प्लास्टिक टाईप, कारण हे खराब नको व्हायला म्हणून. तर हे पूर्ण असं प्लेन आहे आणि आतून पूर्ण पुसून घेतलेलं आहे कपाट वगैरे सगळं. तर आता फक्त फाईल्स वगैरे लावायचे. इकडे उघडताना वगैरे पण नीट लावा, कारण हे असं लागतं इकडे थोडं. आता खोलते पटापट. आणि जास्त स्मेल पण नाही येते, कारण कसं होतं की नवीन कपाट जेव्हा आपण बनवतो तेव्हा ना खूप स्मेल वगैरे येतो. तर तो एक प्लस पॉईंट आहे की या कपाटाचं जास्त स्मेल नाही येते. हे बघा, हे इकडे असं सगळा पसारा, हे सगळं असं अस्ताव्यस्त, म्हणजे नीट काय असं हे होत नव्हतं, त्याच्यामुळे आता सगळं काढते. एक एक असं सामान इकडे काढलंय त्यातलं, फाईल्स आणि बाकी सगळं. आणि त्याच्यामध्ये हा एक बॉक्स मिळाला, आणि हा बॉक्स आहे तो भाऊच्या फ्रेंड्सनी भाऊला गिफ्ट दिलेलं, बर्थडे गिफ्टच दिलेलं ना. हो, बर्थडे गिफ्ट दिलेलं. वा वा, ही फ्रेम इतकी भारी आहे, म्हणजे एवढ्या वर्षापासून जपून ठेवलेली ना, आता फायनली उपयोगाला येईल असं वाटतंय. फक्त ट्राय करून बघूया. वाव, मस्त. हे बघा, भाऊच्या फ्रेंड्सचे पूर्ण फोटो आहेत. हे तेव्हा मी कॉलेजला होतो, म्हणजे आता झालं 6-1 वर्ष झाली कॉलेज होऊन मला. हे सगळे ग्रुप मेंबर आहेत. आता ह्याचं पण एकाचं लग्न झालंय त्याच्यामधलं, बाकी काय गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवाले आहेत सगळे. आपण सध्या एकटा जीव सदाशिव आहे. कसं दिसतंय ना याच्यामध्ये फोटोमध्ये. ही फ्रेम बघूया लावून. हे फोटो भारी आलेले. हे मला अशी सवय आहे काय ना काय करत राहायची, उचापत्या. सगळं कपाट व्यवस्थित सेट करून झालेलं आहे आणि ते मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवते. आणि भाऊनी मँगो मस्तानी बनवली आहे, इतकी भारी आहे. आणि भाऊनी शॉर्ट व्हिडिओमध्ये त्याच्या इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेला आहे, तुम्ही नक्की बघा. कुठे गेलं रे? ए, कुठे गेलं भाऊ? मँगो मस्तानी. अरे तिकडे ठेवले ना सर ग्लास. हे बघा, इतकं भारी झालं होतं ना मँगो मस्तानी. म्हणजे त्याच्यामध्ये आता काय काय ते सगळ्यांना, आईस्क्रीम पण आहे त्याच्यामध्ये या मस्तानीमध्ये, मँगो मस्तानीमध्ये. ते ना भाऊनी शेअर केलं आहे इंस्टाग्रामवरती, तर त्याची लिंक मी देते, तुम्ही नक्की ट्राय करा, खूपच भारी लागतं. आणि त्याच्यानंतर आंबे वगैरे कापलेत, पण नको आता, जास्त काही जेवायची इच्छा नव्हती, मूड नव्हता. सो असं आहे. सो कपाट मस्त तुम्हाला सकाळ सकाळ दाखवते, आणि तोपर्यंत